हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे शुक्रवार. सकाळची सगळे घरातली कामं आवरली. मग छान असा देवपूजा करून घेतला. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. मग काय आता मुलांची सुट्टी तर सगळे कामं लेट. तर मला आज बनवायचं होतं गावरान पद्धतीनं छान अशी वांग्याची भाजी, चपाती आणि आमरस आजचा मेनू होता. म्हणून मी वांग्याची भाजी बनवायला घेतले. कढईमध्ये ते घातले आणि तेल चांगला गरम झाला की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी. तेलातच मी कोथिंबीर टाकते, त्यामुळे भाजीला फ्लेवर खूप छान येतो. त्यानंतर कोथिंबीर थोडा परतून घेतला की त्यामध्ये लसूण टाकले. लसूण पण 2 मिनटं परतून घेतले. मग कांदा घातले. कांद्याला छान असा परतून घेतले. मग चिरून घेतलेले जे वांगे आपण पाण्यामध्ये ठेवतो ते सुद्धा घालून छान असा परतून घेतले. वांगी घातल्यानंतर त्यामध्ये एक छोटासा टोमॅटो जो असतो तो घातला आणि वरून चिरलेला अजून थोडासा कोथिंबीर घातलं छान असा परतून घेतला. त्यानंतर झाकण लावून 2 मिनटं असं वाफेवरती मी वांगी शिजवून घेतले. त्यानंतर घरगुती जो आपण काळा मसाला केलेला असतो तो आणि थोडासा लाल मिरची पावडर, जो कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा आणि 2 चमचा आपला काळा मसाला जो घरचा असतो तो घातला आणि चवीनुसार मीठ घातले आणि छान असं परतून घेतले. छान असा 2 मिनटं मसाला सगळं परतल्यानंतर पुन्हा झाकण लावून 2 मिनटं वाफेवरती मी वांगे चांगलं असं शिजवून घेतले. 2 मिनिटांनी झाकण काढले आणि 1 ते 2 चमचा मी शेंगाचा कूट, जो भाजके शेंगाचा कूट असतो तो घातले आणि अगदी अर्धा वाटी पाणी, अर्धा वाटी सुद्धा नाही, त्याच्यापेक्षाही कमी, जो आपण पाण्याचा हक्का जो मारतो ना तसं मारून पुन्हा परतून घेऊन झाकण लावायचं आणि 2 मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं. खूप मस्त असा भाजी होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. गावरान पद्धतीने कुठला मसाला नाही, काही नाही घातला. फक्त काळा मसाला आणि लाल तिखट, थोडासा कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची घालून मी वांगे केलेले. बघू शकता छान असा कलर आलेला आहे. भाजी पण खूप छान होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कोणतेही मसाला वगैरे मी काही वापरलं नाही आहे त्याला. त्यानंतर चपातीचं पीठ मळून घेतले. त्यानंतर आमरस करायला घेतले. आज घरी कोणच नव्हतं, मी आणि माझा मुलगा दोघंच होतो, म्हणून 2च आंब्याचा मी रस करून घेतले.